जनता की बात जनता के साथ। आता कुठली निवडणूक आहे? या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कधी लागणार आहेत? सर आपण सांगा कधी लागणार आहेत या निवडणुका? बघा, आता कुठल्याच निवडणुका नाही आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सगळे लोक माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. दादा भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आमचे सचिव असतील, त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख असतील, हे सगळे जे आहे पक्ष संघटना वाढली पाहिजे याच्यासाठी सगळीकडे जातोय. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय, विधानसभा न्याय आढावा घेतोय. सर पेहलगाम हल्ल्यामध्ये जे काही हल्लेखोर होते त्यांच्याकडे चायनाचे मोबाईल सापडले, याच्या अर्थ त्या विषयामध्ये चायना पण कुठेतरी इन्व्हॉल्व होती. शिवसेना म्हणून काय भूमिका राहील आपल्याला? मी अजूनपर्यंत ती बातमी बघितली नाही, माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो. सर राज्यसभेची जागा भाजपला जाईल अशी चर्चा आहे, कारण की नवनीत राणाचे नाव येत आहे समोर. तर आपली पण काही मागणी असेल का याची? राज्यसभेची जागा जी आहे शिवसेनेच्याकडे नाही आता, तर त्याच्यावरती शिवसेना काय बोलेल किंवा काय आमचं मत आहे त्याच्यापेक्षा ज्यांच्या कोट्याला ती जागा आहे त्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. सर राज्यातील अनेक शाळांमध्ये अवाजवी फी जी आहे ती वसूल केली जाते. उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्यात ज्या विनाअनुदानित शाळा आहे त्यांच्यामध्ये असा प्रकार जो आहे तो केला जातोय. इंग्रजी शाळेच्या फीच्या संदर्भामध्ये एक प्रारूप तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. फीची एक मर्यादा असली पाहिजे. त्यासोबतच पुस्तकं, काही गणवेश, विशिष्ट साहित्य विशिष्ट ठिकाणावरूनच खरेदी करणं या संदर्भातला एक कायदा करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे आणि एकंदरीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक चांगला रिलीफ या माध्यमातून मिळेल. सर शाळेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य, मात्र अजूनही अनेक शाळांना जनता की बात जनता के साथ।